बातमी येते पालघर जिल्ह्यामधून। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेला पालघर जिल्ह्यामध्ये शिंदे गटातील या आमदाराचा झाला विधानसभा मतदारसंघातून सुपडा साफ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाऊन सुद्धा त्या आमदाराचा पराभव मोठा झाला आहे। 22-0 झालेला पराभव हा त्याच्या विधानसभा मतदारसंघात पराभवाची नांदी ठरत आहे। नेमकी निवडणूक कोणती होती आणि कोणत्या आमदाराच्या मतदारसंघात होती आणि कोणता शिंदे गटाचा आमदार होता हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्याआधी आपणाला एक विनंती, आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। 2 दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा 22-0 शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या जोडीने दारुण पराभव केला आहे। 0 जागा मिळवत श्रीनिवास वनगा यांचा दारुण पराभव झाला आहे, तर 22 जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसने मिळवल्या आहेत। त्यामुळे दणदणीत विजयानंतर शिवसैनिकांनी चांगलाच जल्लोष केला आणि 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या गेल्या। त्यामुळे वातावरण एकदमच ढवळून निघालं। श्रीनिवास वनगा यांच्या मतदारसंघात काहीच काम दिसत नाही। काल झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झाल्यानंतर या मतदारसंघावर विधानसभेत ठाकरेंचाच भगवा फडकेल यात आता तरी काही शंका नाही। त्यामुळे आता सुपडा साफ झाल्याने श्रीनिवास वनगा हे पुढे काय करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे। उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना काय कमी दिलं होतं का? तेव्हा श्रीनिवास वनगांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात गेले। यामुळे जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आणि याच रोषामुळे आता त्यांना पहिला धक्का देखील पाहायला मिळाला आहे। त्यामुळे आगामी होणारी विधानसभा निवडणूक जवळ आली असताना श्रीनिवास वनगा आपला गड राखू शकतील का? कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया सांगा। व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।